नमस्कार मंडळी. तर कढईमध्ये एक वाटी बारीक रवा घेतलाय, एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे, पाऊण वाटी दही घेऊन मिक्स करून घेतले. आता इथे एक वाटी दूध घेतले, त्यातलं अर्धी वाटी दूध घालून मिक्स करून झाकण ठेवून 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवलं होतं. 15 मिनिटांनी रवा चांगला फुललेला आहे. राहिलेली अर्धी वाटी दूध घालून मस्त फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये केसाचं दूध, अर्धी वाटी साजूक तूप घातले, मिक्स करून घेतले. 1 चमचा विलायचीची पावडर घातली, 1 चमचा बेकिंग पावडर घातली, अर्धा चमचा बेकिंग सोडा घातला, चुटकीभर मीठ घातलं, 2 चमचे दूध घालून मस्त एका डायरेक्शनने फेटून घेतलं. मिश्रण तयार झाल्यानंतर त्यामध्ये टुटी फुटी काजू बदाम घातलेले आहे, मिक्स करून घेतले. तर केक टिनला ना बटर पेपर लावून घेतलं, त्यामध्ये मिश्रण ओतून घेतलं. आता इथं प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये मी केक ठेवून घेतला. 180 वर ओव्हन सेट केला. 30 मिनिटं बेक करून घेतला केक चांगला. आता तुम्ही बघू शकता इथं मी थंड करून काढून घेतलेला आहे. चांगला केक कट करून दाखवला आहे. मऊ लुसलुशीत जाळीदार रवा केक तयार झाला. डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.